नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील किंवा 2022, 2023, 2024 आणि 2025च्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील अभ्यास करा। प्रश्न पहिला अ, पुढील उतारा वाचा व दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। खालील आकृती पूर्ण करा। पुढे उतारा देण्यात आलेला आहे, उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित कृती क्रमांक 1, होळीनंतर वातावरणात होणारा बदल, थंडी झपाट्याने कमी होत जायची, आंब्याच्या झाडावर मोहरांचा घमघमाट पसरायचा। दुसरी कृती, लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी। 1, माठातले वाळा घातलेले पाणी, 2, अंगणातले हजारी मोगऱ्याचं झाड। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। कृती क्रमांक 2, आकलन। कारण लिहा। 2 गुणांसाठी आहे। आवाजाची वाट पाहण्यास सार्थक व्हायचं कारण। उत्तर पहा, त्या ठिकाणी आपण उत्तर लिहिलेले आहे। पहाटे कुहू कुहू ऐकू येई, रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई। कृती क्रमांक 3, 3 गुणांसाठी आहे। स्वमत अभिव्यक्ती। पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा। उत्तर, सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाही। पुस्तक वाचन, पक्ष्यांचा किलबिलाट, पोपटांचा थवा या साऱ्या गोष्टींमुळे वाट पाहताना शीर्षक अत्यंत समर्पक वाटते। आता हा प्रश्न पुढे दुसरा उतारा देण्यात आलेला आहे। पुढील उतारा वाचा व दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे। सर्व प्रश्नांची उत्तरे ही उतार्यातच आहे। दुसऱ्या उतार्यावर आधारित आकृती क्रमांक 1, गावचे वर्तमानपत्र ढाळस आणि त्यांची संपादक आजी। दुसरा प्रश्न, आकलन कृती। पाठात आलेले मैदानी खेळ, विटीदांडू, भोवरे, गोट्या, कुरीचा डाव। दुसरा प्रश्न, पाठात आलेले बैठे खेळ, चिंचोके, गजगे, मुंगळा, भिंगऱ्या। कृती क्रमांक 3, स्वमताचा प्रश्न आहे। 3 गुणांसाठी। आमची ढाळस म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा। उत्तर, आधीच्या घराची ढाळस वर्तमानपत्रासारखीच होती। तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होई, म्हणून आमची आजीची ढाळच गावचं वर्तमानपत्र होते। प्रश्न क्रमांक 1 ई, या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित कृती क्रमांक 1, आकलन। 4 गुणांसाठी आहे। आकृतीबंध पूर्ण करा। 2 गुणांसाठी। लेखकांनी वर्णन केलेले चालण्याचे फायदे। चालता चालता चिंतन घडते, हृदयावर ताण न येता व्यायाम घडतो। कृती क्रमांक 2, कारणे शोधा। शहरात वाहन वापरणे गरजेचे आहे, कारण आजच्या जीवनाची व्याप्ती आणि गती वाढल्यामुळे शहरात वाहन वापरणे गरजेचे आहे। दुसरा प्रश्न, लेखकांच्या मते शारीरिक क्षमतांचा ऱ्हास होण्याची कारणे। उत्तर, कामाशिवाय आणि हौस खातर वाहनांशी सलगी करणे आणि दुसरे कारण आहे मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे दुबळेपण वाटायला येणे। विभाग 2, पद्य विभाग, पठित पद्य। प्रश्न क्रमांक 2 अ, पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। 8 गुणांसाठी आहे। या ठिकाणी कविता देण्यात आलेली आहे। वस्तू, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना।
त्यावर आधारित कृती क्रमांक 1 आकृत्या पूर्ण करा. 2 गुणांसाठी वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. सेवक असतात, स्वच्छता आवडते, माणसासारखे लाडावणे, वस्तूंना जपणे. दुसरा प्रश्न, वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी. जीव, मन. दुसरा प्रश्न, चौकटी पूर्ण करा. 2 गुणांसाठी आहे. नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा, आपला स्नेह. आणि दुसरा प्रश्न आहे, शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क, कृतज्ञतापूर्ण निरोपाचा. तिसरा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, वस्तू केव्हा सुखावतात? आपण या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहे. उत्तर, त्यांना जीव व मन असल्यासारखे वागवले तर त्या प्रचंड सुखावतात. आणि दुसरा प्रश्न आहे, वस्तूंना कोणती हमी द्यावी? उत्तर, आपण मानलेल्या जागेवरून त्यांना हटवणार नाही याची वस्तूंना हमी द्यावी. प्रश्न क्रमांक 2a, खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कविता आहे आश्वासक चित्र. प्रस्तुत कवितेचे कवयित्री आहेत नीरजा. कवितेचा विषय स्त्री पुरुष समानता. कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण. कविता आवडली आहे कारण आजच्या पिढीची कविता आहे. ई प्रश्न, खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न 3, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. एकूण 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 2 कृती सोडवायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य. दुसरा प्रश्न आहे गिरिजा कीर यांच्या कथेची वैशिष्ट्ये. आणि तिसरा प्रश्न आहे पोस्टमनने केलेली कृती. विभाग 4 भाषा अभ्यास. प्रश्न 4 व्याकरण घटकावर आधारित कृती. 2 गुणांसाठी आहे. समास विग्रह करून समास ओळखा. राम लक्ष्मण, राम किंवा लक्ष्मण. आणि समाज आहे द्वंद्व समास. दुसरे आहे महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, द्वंद्व कर्मधारय समास. दुसरा प्रश्न आहे शब्दसिद्धी. खोर प्रत्यय लावून प्रत्यय घटित शब्द तयार करा. चिडखोर, बंडखोर. ब प्रश्न आहे परी हा उपसर्ग लावून 2 शब्द तयार करा. उत्तर आहे 1 परिसर, 2 परिवार. तिसरा प्रश्न, वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 गुणांसाठी आहे. 1 कंठस्थान घालणे, ठार मारणे. 2 गुडघे टेकणे, हार मानणे. 3 कित्ता गिरवणे, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. आणि 4 तुळशीपत्र ठेवणे, त्याग करणे. हा प्रश्न भाषा अभ्यास. शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा. 2 गुणांसाठी. 1 दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक किंवा वर्तमानपत्र. आणि 2 कोणाचाही आधार नसलेला निराधार. दुसरा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. समानार्थी शब्द लिहा. पृथ्वी, अवनी, पाणी, जल. तिसरा प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा. 2 गुणांसाठी आहे. हजर, विरुद्धार्थी शब्द आहे गैरहजर. दुसरे आहे समानता, विरुद्धार्थी शब्द आहे असमानता. चौथा प्रश्न अचूक शब्द ओळखा. 2 गुणांसाठी आहे. अ गटातील अचूक शब्द आहे हार्दिक. आपण त्या ठिकाणी अचूक शब्द लिहिलेला आहे. ब गटातील अचूक शब्द आहे कवयित्री. क गटातील अचूक शब्द आहे आशीर्वाद. आणि ड गटातील अचूक शब्द आहे अभिनंदन. 5वा प्रश्न विरामचिन्हे वापरा. त्या ठिकाणी बापरे, त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आणि नंतर आहे केवढा मोठा हत्ती, उद्गारवाचक चिन्ह. 6वा प्रश्न आहे पारिभाषिक शब्द लिहा. प्रेस नोट, सूचना. आणि बायोडाटा, स्वपरिचय. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न 5वा पत्रलेखन 5 गुणांसाठी आहे. पुढील निवेदन वाचा व त्याखालील 1 कृती सोडवा. या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आहे. वाचनम हितकारम, आनंद पुस्तकालय, 102 शिवाजीनगर, गाळा नंबर 5, पुणे. आणि त्या ठिकाणी पत्र देण्यात आलेले आहे. दोघांपैकी कोणतेही एक पत्र तुम्हाला लिहायचे आहे. त्यापैकी आपण रसिक वाचक या नात्याने
संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. हे पत्र अभ्यासू. या ठिकाणी पत्राचा नमुना देण्यात आलेला आहे. विषय आहे पुस्तकांची मागणी करण्याबाबत. व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण पत्र व्यवस्थित वाचायचे आहे. पुस्तकांची यादी देण्यात आलेली आहे. पुढे आहे कळावे आपला नम्र अ.भ.क. आणि खाली पत्ता देण्यात आलेला आहे. किंवा त्याला और प्रश्न देण्यात आलेला आहे. विभाग 1 गद्य 3 प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित गद्य उतारा वाचा व त्याचा 1/3 एवढा सारांश लिहा. आपण अपठित गद्य उतारा पाहू. या ठिकाणी अपठित गद्य उतारा आहे. याचा 1/3 सारांश तुम्ही लिहायचा आहे. हा प्रश्न पुढीलपैकी 2 कृती सोडवा. 5 गुणांसाठी आहे. एक कृती देण्यात आलेली आहे जाहिरात लेखन, राजधानी ड्रेसेस, शालेय गणवेशाचे विक्रेते. 2 आहे बातमी लेखन, खालील घटकांवर आधारित बातमी तयार करा. तुफान आलं आणि गाव परिसर शाळा पाणीदार झालं. आणि तिसरी कृती आहे कथालेखन, खालील शब्दांच्या आधारे कथालेखन करा आणि त्याला योग्य शीर्षक द्या. त्यापैकी आपण जाहिरात लेखन अभ्यासू. या ठिकाणी जाहिरात लेखन केलेले आहे. फक्त अलका ड्रेसेस आहे, त्या ठिकाणी तुम्हाला राजधानी ड्रेसेस असे लिहायचे आहे. तुमच्या मुलांसाठी स्मार्ट गणवेशाच्या शोधात आहात, मग आजच भेट द्या राजधानी ड्रेसेस. उत्तम दर्जा, परवडणारी किंमत, आमची खास वैशिष्ट्ये, कोणत्याही शाळेचे गणवेश मिळतील, भव्य शोरूम, गणेश मंदिराजवळ टिळकनगर, एरंडवन, पुणे, 411 052 आणि संपर्क नंबर. अशा पद्धतीने जाहिरात तयार करायची आहे. ई प्रश्न लेखन कौशल्य निबंध लेखन 8 गुणांसाठी आहे. आणि दुसरे आहे खाली चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा. सायकल गरज व उपयोग, पर्यावरणातील महत्त्व, मर्यादा, आनंद, माणसाशी नाते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.